हॅलो सगळ्यांना. आत्ता आम्ही उभो आहोत नाशिक महामार्ग बसस्टँडवर, कारण आम्ही चाललो आहे मुंबईला, ठाणे येथे. कारण आम्हाला तिथून आली आहे एक ऑर्डर, मेकअपची ऑर्डर. बसमध्ये आम्ही खूप साऱ्या गप्पाही मारल्या आणि आमची फेवरेट सिरीज बघत होतो. मी तर माझी फेवरेट सिरीज बघत होती फ्रॉम. गाईज खरंच सांगते, तुम्ही पण बघा, खूप छान आहे. आणि राजश्री तर ऑल टाईम पागल आहे व्हॅम्पायर डायरीसाठी. इतक्या वेळा बघितली तिने तरी ती सिरीज बघते, तिचं मन नाही भरत. आणि प्लस मलाही सांगते आणि मीही बघणार आहे व्हॅम्पायर डायरी. आणि बोलता बोलता आम्ही पोहोचलो पण, तुम्ही बघू शकता या ठाणेमध्ये आम्ही एंटरही झालो. आणि एवढ्या छान मोठमोठे टॉवर्स बघायला खूप भारी वाटत होतं. ठाण्याला पोहोचत आम्हाला रात्रीचे 8 वाजले आणि आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही काहीतरी खाऊन घेतलं पटकन. आणि ज्यांच्याकडनं ऑर्डर आली होती आणि त्यांच्या घरी आम्ही जायला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजताच एंगेजमेंट होती, म्हणून आम्ही सकाळी लवकरच मेकअप करायला सुरुवात केली. आणि त्यांनी खरंच आमची राहण्याची, जेवणाची सोय अगदी उत्तम केली होती. आम्हाला कसलाही त्रास होऊ नाही दिला आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि आम्ही मग फटाफट इथले सगळे मेकअप डन केले, कारण हे वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग होतं. तर ठाण्यावरून आम्हाला उरणला जायचं होतं आणि बाकीचे सगळे फंक्शन्स, एंगेजमेंट वगैरे सगळं हे उरणलाच होणार होतं एका रिसॉर्टवर. तर मग हे सगळं झाल्यावर, इथले मेकअप झाल्यावर आम्ही उरणला जायला निघालो. त्यांच्याच गाडीत आम्हाला त्यांनी उरणला पण घेऊन गेले. हे रिसॉर्ट पण जाम भारी होतं आणि त्यांनी आम्हाला स्वतंत्र अशी रूम पण दिली होती, जिथे फक्त आम्हीच दोघी राहणार होतो. आणि हे बघून तर आम्हाला इतकं भारी वाटलं. आणि आम्ही दोघीच त्या रूममध्ये. आणि आम्ही, म्हणजे आम्हाला खरंच अपेक्षाच नव्हती की त्यांनी इतकी छान सोय केली आमच्यासाठी. तर आम्हाला खरंच खूप खूप भारी वाटलं हे सगळं बघून आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि लगेचच आम्ही पुढचे मेकअप करण्यासाठी रेडी झालो. आणि पहिलाच मेकअप हा नवरदेवाचा होता आणि त्याचाही मेकअप आम्ही कंप्लीट केला. आणि त्यानंतर मग आमचे बाकीचे सायडर्सचे मेकअप आम्ही चालू केले. आणि वन बाय वन असे खूप साऱ्या सायडर्स येतच होत्या आणि आम्ही मेकअप करतच होतो. आणि आम्हाला खूप मजा पण येत होती काम करताना. थकतही होतो, पण थकण्यापेक्षा एक समाधान खूप छान मिळत होतं. आणि भरपूर साऱ्या सायडर्सचे मेकअप केले आम्ही बॅक टू बॅक. आणि आम्ही इथे 2 दिवस राहणार होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटत होतं. तुम्ही बघू शकता, मेकअप झाल्यावर सगळा पसारा झाला होता रूममध्ये, पण तो पसारा बघायलाही भारी वाटत होता. मधल्या वेळात आमच्याकडे थोडा टाईम असायचा, तेव्हा आम्ही असे फनी रील्स बनवायचो आणि आम्हाला खूप मजा यायची ते फनी रील्स बनवताना. एक टेकमध्ये बनतच नव्हते, आम्ही सारखे सारखे रिटेक घेत होतो आणि तरी चुकत होतो. मग रात्री आमच्याकडे निवांत टाईम होता आणि तिथे एक स्विमिंग पूल होता. आणि त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही दोघींनी मस्त पाय टाकून बसलो आणि इतकं छान वाटत होतं रात्रीचं तिथे बसायला, खूप भारी. दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकला रिटर्न यायचं होतं, म्हणून आम्ही लवकर उठलो, फ्रेश झालो. आणि बाकीचे सगळ्यांचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं बाकी होतं. मग आमच्याकडे वेळ होता, तर मग आम्ही फिरायचं ठरवलं तिथे. आणि तिथे फिरता फिरता पण आम्ही बरेच ब्लॉग पण बनवले. आणि ते ब्लॉग बनवतानाही खूप छान वाटत होतं. तिथे आजूबाजूला खूप छान ग्रीनरी पण होती आणि छोटे छोटे बंगले पण होते. ते खूप सुंदर होते ॲक्च्युली. तर मग आम्ही तिथे फोटोज पण काढले थोडेफार आणि फोटोज पण छान आलेत आमचे. आणि मग आम्ही बॅक टू नाशिक यायला निघालो. आणि येताना पण आम्हाला त्याच लोकांनी सोडलं. आणि आम्ही JNPT एरियामध्ये होतो, तर इथे रस्त्याने आम्हाला सगळे कंटेनर दिसत होते. तर अशा प्रकारे आम्ही नाशिकमध्ये रिटर्न आलो. तर कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग? कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.